नमस्कार, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जमलेल्या सर्व संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांचे मी कोयल ई प्रशासन टीम तर्फे सर्वांचं स्वागत करते. तुम्ही आपला बहुमूल्य असा वेळ दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आज आपण इथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याबद्दल चर्चा करणार आहोत. आजचे प्रमुख विषय अंमलबजावणी, आव्हाने व समस्यांचे समाधान. दुसरा आहे धोरण शाळेसाठी फायद्याचे की तोट्याचे, आणि तिसरा आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. तर या विषयाबद्दल सखोल माहिती देण्यासाठी आज आपल्या इथे उपस्थित ज्येष्ठ शिक्षक तज्ञ, राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर अनंत लक्ष्मण देशमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर यांच्याबद्दल माहिती आपल्याला प्रकाश सर देतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रकाश सर. थँक्यू. धन्यवाद कोयल. तर ल देशमुख किंवा अनंत देशमुख जे आपण डॉक्टर साहेब आहेत त्यांचा परिचय करून देण्याची माझ्या होते तरी गरज नाही महाराष्ट्राला, कारण की त्यांचं कार्य आणि जे काही उल्लेखनीय कामगिरी त्यांनी शिक्षण क्षेत्रात केली आहे त्यामुळे ते सर्व परिचित आहेतच. तरी एक आपल्या कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी त्यांचा एक संक्षिप्त असा परिचय करून देतो की डॉक्टर अनंत लक्ष्मण देशमुख यांनी आपलं PhD जे आहे शिक्षण क्षेत्रात केलेली आहे आणि ते विविध पदांवर कार्यरत राहिलेले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीमध्ये विविध समित्या असतील, विविध शिक्षण समिती असतील किंवा विविध प्रकारच्या रिसेंटली ते आता विद्या महामंडळ लक्ष्मण आपटे प्रशाले जे आहे त्या तिथे रिटायर प्रिन्सिपल होते रिसेंटली, आणि राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते आहेत सर. त्यांना हा पुरस्कार 2007 रोजी या शैक्षणिक वर्षासाठी मिळाला होता. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पण त्याचा प्रदीर्घ असा एक 30 वर्षाचा अनुभव आहे. सेकंडरी गव्हर्निंग काउन्सिलचे ते विद्या महामंडळचे प्रमुख राहिलेले आहेत. त्यानंतर डिस्ट्रिक्ट इन्चार्ज होते ते सेकंडरी टीचर ट्रेनिंग प्रोग्रामचे जवळपास 7 वर्ष, आणि चेअरमन असलेले ते आपणच या संस्थेचे जी NGO आहे त्याचे पण चेअरमन आहेत. त्या पद्धतीनेच त्यांना NCERT तर्फे स्कूल्स कॉम्पिटिशन, इनोव्हेशन्स इन स्कूल कॉम्पिटिशन या प्रकारात नॅशनल अवॉर्ड म्हणून त्यांना 2 वेळेस निवडलं गेलेलं आहे. त्या पद्धतीने बरेच असे प्रोजेक्ट्स आहेत. त्यांचा परिचय जर द्यायला गेलो तर आपला जो वेबिनारचा टॉपिक आहे अर्धा वेळ त्याच्यातच निघून जाईल. त्यामुळे मी जास्त विलंब न करता आणि एक आता सकाळचीच बातमी द्यायची झाली तर त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लिखाण पण केलेलं आहे. विज्ञान वार्ता हे त्यांचं मॅगझिन अतिशय प्रसिद्ध झालेलं होतं विज्ञानाच्या संदर्भात. त्याच पद्धतीने 10वी दीपोत्सव हे जे इयरली पब्लिकेशन मॅगझिन आहे ग्रंथ भंडार पुण्यामार्फत, त्याच्यामध्ये त्यांचं योगदान भरीव राहिलेलं आहे. आणि आजच्याच सकाळच्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही सगळ्यांनी वाचला असेलच की सरांनी एक छान असा लेख लिहिलेला आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडणं किती गरजेचं आहे, आणि त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणि तंत्रज्ञान किंवा मुलांचा सहभाग, पालकांचा सहभाग, या सगळ्या अशा विविध गोष्टींवर त्यांची चर्चा झालेली आहे. तर तो लेख सुद्धा अतिशय अभ्यासपूर्वक आणि खूपच छान होता. तो पर्सनली मला पण खूप आवडला. त्याच्यामुळे अशा ज्येष्ठ अशा शिक्षण तज्ञांचा आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. तरी मी सर्व मान्यवरांना आणि उपस्थित मान्यवरांना, शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारा. थँक्यू सर. धन्यवाद सर. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. मान्यवरांना, शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारा. थँक्यू सर. धन्यवाद सर. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद सर. कोविड-19 आणि कोविड-20 या 2 जुळ्या भावांनी संपूर्ण वाताहत करून टाकलेली आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्राची तर वाट लागलेली. तर या पार्श्वभूमीवर न्यू एज्युकेशन पॉलिसी ऍक्च्युअली त्यांचं टाइम टेबल जे आहे ते टाइम टेबल 2021 साली सुरुवात होणार होती. ते टाइम टेबल पूर्ण आता विस्कळीत झालेलं आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटनी न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन 2 वर्षांनी पुढे ढकलणार आहे.
असं लिखित नाही पण अलिखित स्वरूपात सांगितलेलं आहे. काही असलं तरी ती न्यू एज्युकेशन पॉलिसी आता येणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे ती इम्प्लिमेंट करणारा घटक म्हणजे शिक्षक आहे, त्याला माहित असण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण आज त्याच्याविषयी थोडीशी माहिती करून घेणार आहोत. डोबरमानाने मी सुरुवातीला त्याची माहिती सांगतो आणि मग आपण डिटेल्स यातले काय काही आपल्याला आवश्यक असलेले जे भाग आहेत ते डिटेल्स बघूयात. न्यू एज्युकेशन पॉलिसीचं मुख्य भाग आहे आता मनुष्यबळ विकास खाते असं आपल्या शिक्षण खात्याचं नाव आहे. ते बदलून आता शिक्षण मंत्रालय अशा स्वरूपाचं हे खातं होईल. म्हणजे केंद्र सरकारमध्ये मनुष्यबळ विकास ऐवजी शिक्षण मंत्रालय असं नामकरण होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की नॅशनल एज्युकेशन कमिशन राष्ट्रीय शैक्षणिक परिषद स्थापन केलेली आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे मुख्य पंतप्रधान असणार आहेत आणि मग ते शिक्षण खात्याकडे जाईल. त्यामुळं संपूर्ण इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी कितपत संक्रमित होतोय त्याचा फॉलोअप, त्याचा पाठपुरावा हा सातत्याने पंतप्रधानांकडून घेतला जाईल. हे याच्यातलं एक वेगळेपण आहे. यापूर्वी पंतप्रधानांची शिक्षण मंत्रालयाच्या ह्याच्यामध्ये कुठेही अंतर्भाव नव्हता. अगदी त्यांचे पर्सनल लेवलवर काही असतील मंत्रिमंडळात ते व्हायचे. आता प्रत्यक्ष पीएम याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत. हा त्यातला दुसरा महत्वाचा भाग आहे. तिसरा महत्वाचा भाग आहे की त्याचं अर्थकारण महत्वाचं आहे की ही पॉलिसी कागदावर अतिशय उत्तम आहे पण ती इम्प्लिमेंट करायची असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात खर्च लागणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात रक्कम लागणार आहे. तर ती रक्कम कशी उभी करायची, आत्ता पॉलिसीमध्ये असा भाग मांडलेला आहे की राज्याने आणि केंद्र सरकारने त्यांच्या आत्ताच्या शैक्षणिक म्हणजे बजेटमध्ये जी प्रोव्हिजन असती त्याच्यामध्ये 20% ऍडिशन करायची आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये शिक्षणाच्या खर्चामध्ये 20% ऍडिशन होईल, तशी राज्य सरकारमध्ये होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी अर्थकारणात मांडलेला आहे की 2 भाग राज्याने खर्च करायचे आणि 1 भाग केंद्र सरकार खर्च करणार आहे. म्हणजे 2 रुपये जर राज्याने खर्च केले तर 1 रुपया केंद्र सरकार खर्च करेल. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. असा तिसरा महत्वाचा अर्थकारणामध्ये त्यांनी भाग मांडलेला आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लोकसहभागाचा समावेश करण्याची जबाबदारी ती थेट लिंक दिली त्यांनी की केंद्र सरकार, राज्य सरकार, त्यानंतर जिल्हा परिषदा, ग्रामपंचायता आणि पंचायत समित्या इथपर्यंत ती लिंक दिलेली आहे. या प्रत्येक पातळीवरून लोकसहभागामधनं जसं आता आपण CSR फंड्स म्हणतो तसं समाजातल्या प्रत्येक स्तराकडून आर्थिक निधी उपलब्ध करून घ्यायचा आणि या संपूर्ण धोरणाची कार्यवाही करायची. यासाठी अर्थात केंद्र सरकार प्रयत्न करेल, राज्य सरकार प्रयत्न करेल, महानगरपालिका प्रयत्न करतील, नगरपालिका प्रयत्न करतील, जिल्हा परिषदा प्रयत्न करतील, ग्रामपंचायती प्रयत्न करतील. त्यानंतर या संपूर्ण पॉलिसीचा महत्वाचा भाग म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट. आता 14 वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे. त्याची व्याप्ती वाढवलेली आहे आणि 14च्या ऐवजी 18 वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण म्हणजे 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण. अर्थात ते राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार आहे. आपण हे सार्वत्रिकरण लावायचं नाही. एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि त्यांना 12वी पर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे का असा त्याचा अर्थ नाही.
राईट टू एज्युकेशनच्या अंडर ज्याला उत्तम पैसे देऊन शिकायचं आहे ना, त्याला त्याचे त्याचे मार्ग मोकळे आहेत. ज्यांना पैसे नाहीत, आर्थिक दुर्बल आहे किंवा सरकारची जबाबदारी आहे की सर्वांना शिक्षण देण्याची, त्या बाबतीमधले हे सगळे रूल्स आहेत. आपण काय करतो, नाही तर आपण म्हणतो की आता इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा 12वी पर्यंत मोफत शिक्षण आहे. असं नाहीये. त्याचा अर्थ तसा नाहीये की राईट टू एज्युकेशन ऍक्ट, आता सुद्धा राईट टू एज्युकेशन ऍक्ट चालू आहे, पण तो काही गव्हर्नमेंटने ज्या शाळांना कंपल्सरी केलेला आहे तिथंच आहे. अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेत राईट टू एज्युकेशन ऍक्ट आता आलेलाच नाहीये. गव्हर्नमेंट धोरण करेल त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट होईल. तो एक महत्वाचा भाग त्याच्यामधला आहे. त्यानंतर शाळा समूह योजना हा एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा महत्वाचा भाग आहे. ज्या शाळांची विद्यार्थी संख्या 20च्या आत आहे अशा सगळ्या शाळांचं शाळा बंद होती आणि त्या सगळ्या शाळांचा मिळून एक 12 ते 14 शाळांचा मिळून एक समूह तयार होईल. हा काही जिथे विद्यार्थी संख्या कमी आहे अशा पुरताच मर्यादित नाही. जिथे विद्यार्थी संख्या जास्त आहे अशा ठिकाणी सुद्धा शाळा समूह योजना चालू राहील, चालू होईल किंवा चालू राहील. त्याच्यामध्ये 12 ते 14 शाळा असतील, त्यांचा एकत्र समूह असेल. आणि ह्याच्यात मधलं महत्वाचं काय आहे, तर याच्यातलं महत्वाचं असं आहे की याच्यात टीचर एक्सचेंज प्रोग्राम असणार आहे. माझ्या शाळेमध्ये संगीत शिक्षक अनुदानित नाही, माझ्या शाळेमध्ये संगीत शिक्षक नाही, तर मग संगीत शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये आहे, तिथनं तो आपल्याला टीचर एक्सचेंज प्रोग्राम मधनं घेता येईल. काही वेळेला काय होईल की एका शाळेमध्ये संगीताचे 30-32 तास बसत नाही, म्हणून तिथे संगीत शिक्षक अनुदानित मध्ये बसत नाही किंवा संगीत शिक्षकाचा वर्कलोड पूर्ण होत नाही. शाळा समूह योजनेमध्ये 6 शाळांच्या मध्ये मिळून त्याचा वर्कलोड पूर्ण होत असेल, अशी ही संकल्पना या शाळा समूह योजनेमध्ये आहे आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्लिमेंट करायची, ती मोठ्या प्रमाणामध्ये कार्यवाहीत आणायची, हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा एक महत्वाचा अजेंडा आहे. तेव्हा स्कूल कॉम्प्लेक्स किंवा शाळा समूह योजना हा त्याचा महत्वाचा भाग आहे. ही साधारणतः ढोबळमानाने आपण जे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण आता डिटेल्स मध्ये जाऊयात की डिटेल्स मध्ये पहिल्यांदा आराखडा आपल्याला सर्वांना माहितीच आहे की 5+3+3+4 यातलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तर बालवाडी म्हणजे केजी आता फॉर्मल एज्युकेशन मध्ये घेतलेली आहे. यापूर्वी बालवाडी किंवा केजी ही फॉर्मल एज्युकेशन मध्ये नव्हती. त्यामुळे काय होत होतं, मला जर वाटलं की माझ्या घरी बालवाडी काढावी तर मी ती बालवाडी घरी काढू शकत होतो. आता जी रजिस्टर संस्था आहे, ज्यांना शासनाने रेकॉग्निशन दिलेलं आहे, अशाच ठिकाणी फक्त बालवाडी असू शकेल. हा यातला प्लस पॉइंट आहे. म्हणजे ज्या बालवाड्यांमध्ये कमी मुलं आहेत, रेकॉग्नाइज स्कूल आणि त्यांची बालवाडी तिथे कमी मुलं आहेत, तिथं आपोआप मुलांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पहिले 3 वर्ष आणि पहिली दुसरी असं 5 वर्ष एकत्रितपणे पहिलं युनिट आहे. आता या युनिटचा आपण पॉझिटिव्ह विचार केला ठीक आहे, पण या युनिटचा आपण निगेटिव्ह विचार केला तर एवढं इन्फ्रास्ट्रक्चर शाळांकडे आहे का की जिथे पहिली दुसरी आणि बालवाडी एकत्रित करायचे आहे. तर हे 5 वर्षासाठी एकत्रित इन्फ्रास्ट्रक्चर शाळांकडे आहे किंवा नाही, हा यातला महत्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण पहिली दुसरी बालवाडीला जोडू शकत नाही किंवा बालवाडी पहिली दुसरीला जोडायची म्हटलं तर प्राथमिक शाळेत ती जागा आहे किंवा नाही. त्यामुळं हीच या ठिकाणी निर्माण होणार आहे. तर तो आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळं हा पहिला टप्पा आहे. तर या पहिल्या टप्प्यावर
महत्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत या पहिल्या 5 मध्ये? तर या पहिल्या 5 मध्ये युनिफॉर्म नाहीये. म्हणजे आता जसं बालवाडीला युनिफॉर्म, तसं पहिली दुसरीला सुद्धा आता युनिफॉर्म नाही. त्यानंतर या पहिल्या 5 वर्षामध्ये कोणत्याही स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार नाही. म्हणजे लेखी नाही, तोंडी नाही, कुठलंही परीक्षा नावाचा प्रकार या पहिल्या 5 ह्याच्यामध्ये अजिबात नसणार आहे. तिसरा, या 5 वर्षामध्ये फक्त खेळणीमधून शिक्षण. खेळणी म्हणजे ज्याला आपण डेव्हलपमेंट्स म्हणतो ना, की तुम्ही जर मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ब्रेनची डेव्हलपमेंट 8 वर्षापर्यंत सर्वात जास्तीत जास्त होत असते. तेव्हा ब्रेन डेव्हलपमेंटच्या ज्या गेम्स आहेत, मेंदूच्या विकासाच्या अवस्थेच्या ज्या खेळण्या आहेत, मेंदूच्या विकासाच्या अवस्थेच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, मेंदूच्या विकासाच्या अवस्थेच्या ज्या कृती आहेत, जे व्यायाम प्रकार आहेत, ते सगळे या पहिल्या 5 वर्षाच्या ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केले जातील. या पहिल्या 5 वर्षाच्या अभ्यासक्रमाची सुरुवात एनसीईआरटी मध्ये झालेली आहे. एनसीईआरटीने ह्या जवळजवळ अभ्यासक्रम 80% पूर्ण होत आलेला आहे या पहिल्या 5 वर्षाच्या टप्प्याचा. त्यामुळं आता आपल्याला सुद्धा वाव आहे की या पहिल्या 5 वर्षाच्या टप्प्यामध्ये एखादी शैक्षणिक संस्था चांगली आहे किंवा ही ई प्रशासन संस्था आहे, तर ई प्रशासन संस्थेनी पहिल्या 5 वर्षाच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज घेता येतील, कोणकोणत्या कृती करता येतील, याचं जर एक डॉक्युमेंट तयार केलं आणि ते एनसीईआरटी कडे पाठवलं, तर ते सध्या एनसीईआरटीने आव्हान केलेलं आहे की संबंध भारत देशामधनं अशा प्रकारचं डॉक्युमेंट त्यांच्याकडे जावं म्हणून, की त्याच्या आधारे आपल्याला संपूर्ण भारत देशामध्ये या पहिल्या 5 वर्षाचा टप्पा इम्प्लिमेंट करता येतोय का ते बघता येईल. दुसरा टप्पा जो 3 आहे, तिसरी, चौथी आणि 5वी, याला पूर्व तयारी असं म्हटलेलं आहे. शिक्षणाची पूर्व तयारी. पहिल्या 5 वर्षाचा टप्पा आहे तो शिक्षणाची आवड, आणि दुसरं ही शिक्षणाची पूर्व तयारी. तिसरी, चौथी, 5वी. या तिसरी, चौथी, 5वी मध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक मातृभाषेवर प्रभुत्व आणि दुसरं अंकज्ञान म्हणजे गणित. या 2च विषयांना जास्तीत जास्त भर असणार आहे. याचा अर्थ इतर विषय नसणार आहेत का, असं अजिबात नाही. त्याचा कुठलाही खुलासा गव्हर्नमेंटनी केलेला नाही. पण मातृभाषा आणि अंकज्ञान म्हणजे गणित या 2 विषयाची मात्र कंपल्सरी या तिसरी, चौथी, 5वी मध्ये कार्यवाही होणार आहे. आता लोकांना काय वाटतंय की मातृभाषेतून शिक्षण म्हणजे 8वी पर्यंत आता मातृभाषेतून शिक्षण आहे, याचा अर्थ इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद होणार का? अजिबात नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत तशाच चालू राहतील, मराठी माध्यमाच्या शाळा जशा तशा चालू राहतील. फक्त सर्व बोर्डामध्ये, IB बोर्ड असू देत, ICSE असू देत, CBSE असू देत, स्टेट बोर्ड असू देत, सगळीकडे मराठी किंवा मातृभाषा हा एक कंपल्सरी विषय असणार आहे. आणि मातृभाषेतून त्यांना जास्तीत जास्त प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याला आपण लवचिकता म्हणतो. नाहीतर सगळीकडे आता असं वारं निर्माण झालंय की मातृभाषेतून शिक्षण म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळा काय होणार, मग ICSEचं काय होणार. ते जसे तसे चालू राहणार आहेत. आपल्याही जसे तसे चालू राहतील. आता ICSE मध्ये मातृभाषा नाहीये, काही ठिकाणी CBSE मध्ये पण नाहीये, तर ती कंपल्सरी राहील. समजा महाराष्ट्रामध्ये मराठी CBSE ला, ICSE ला, IB बोर्डाला कंपल्सरी राहणार आहे. आज आपल्याकडं CBSE चे इंग्लिश मिडियमची पोरं, त्यांना मराठी नीट बोलता येत नाही, त्यांना मराठी शब्द कळत नाहीत, ते यापुढे कळतील. हा या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हा दुसरा टप्पा महत्वाचा आहे. या दुसऱ्या टप्प्यावर, तिसरी, चौथी, 5वीच्या टप्प्यावर पूर्ण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ABL, सध्या ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.
चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. महाराष्ट्रातले काही लोक चेन्नईमधनं ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या 3 जिल्ह्यामध्ये ABL ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कृतीयुक्त अध्ययन याचं काही पुस्तकं तयार केलेली आहेत, काही वस्तू तयार केलेल्या आहेत, काही ठिकाणी या पद्धतीने शिकवणं पण सुरू झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ABLचं यापूर्वीच ट्रेनिंग होऊन या 3 जिल्ह्यामध्ये कार्यवाही पण सुरू झालेली आहे. ती न्यू एज्युकेशन पॉलिसीनी 3री, 4थी, 5वीला संपूर्ण देशात सार्वत्रिकरण केलेली ABL ची स्कीम आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून दुसरा टप्पा महत्वाचा आहे. एक त्यांनी असाही भाग मांडलेला आहे की 1ली, 2रीच्या विद्यार्थ्यांना शालेय पूर्व तयारीचा 3 महिन्याचा एक स्पेशल अभ्यासक्रम तयार करणार आहे. तर त्यात काय करणार आहेत वगैरे काही जाहीर केलेलं नाहीये, पण एक स्पेशल शालेय पूर्व तयारी अभ्यासक्रम, असा अभ्यासक्रम 1ली, 2री झाली की 3रीत येण्यापूर्वी हा अभ्यासक्रम तयार असेल. आणि हा अभ्यासक्रम आता तो मे महिन्यात शिकवायचा आहे, तर तो फाउंडेशन कोर्स म्हणून करायचा आहे. त्याचा कुठेही खुलासा डिटेल झालेला नाही, कुठल्याही गव्हर्नमेंटच्या धोरणामध्ये पण त्याचा खुलासा नाहीये, पण पॉलिसीत मात्र हा विचार मांडलेला आहे. त्यानंतर 3रा टप्पा आहे पुढचा 6वी, 7वी, 8वी न्यू एज्युकेशन पॉलिसी मधला हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये ज्याला आपण डिजिटल साक्षरता, डिजिटल सक्षमता किंवा कम्प्युटर लर्निंग याचा जास्तीत जास्त सहभाग या 3ऱ्या टप्प्यावर सुरू होणार आहे. 3ऱ्या टप्प्यावरून प्रत्येकाला कम्प्युटर एज्युकेशन किंवा संगणकीय माध्यमातून शिक्षण हा 3ऱ्या टप्प्यावर सुरू होत आहे. 3ऱ्या टप्प्याचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जसं संगणकीकरणाचं वैशिष्ट्य आहे, तसं ह्या 3ऱ्या टप्प्यामध्ये व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षणाची मुहूर्तमेढ, व्यावसायिक शिक्षणाची पार्श्वभूमी, व्यावसायिक शिक्षणाचा गाभा, व्यावसायिक शिक्षणाचा पाया या 3ऱ्या टप्प्यावर सुरू होत आहे. या 3ऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी विषय पण जाहीर केलेले आहेत. मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, त्यानंतर आर्ट्स म्हणजे कला शिक्षण असेल, त्यानंतर एनी इंडियन लँग्वेज, जे मातृभाषा तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही एक भारतीय भाषा तुम्ही घेऊ शकता. इंग्रजीच घेतली पाहिजे असं बंधन नाही. एखाद्याला मल्याळी घ्यायची असेल, एखाद्याला गुजराती घ्यायची असेल, एखाद्याला आसामी घ्यायची असेल तर ते घेऊ शकतील. अर्थात त्या सोयी असल्या पाहिजेत. जास्तीत जास्त सोयी या इंग्रजीच्या आहेत म्हणून पुन्हा इंग्रजीच येईल तिथे. हा 3रा टप्पा आहे. आणि 4था टप्पा अत्यंत महत्वाचा आहे की 5, 3, 3, 4 हा तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. 9वी ते 12वी. आता 9वी, 10वी आणि 11वी, 12वी असं वेगळं युनिट आहे. आता हे 9वी ते 12वीचं एकत्र युनिट होणार आहे. आता ह्याच्यात गंमत पहा. आज आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ. आज महाराष्ट्रामध्ये 50% 11वी, 12वीचे युनिट्स हे महाविद्यालयांना जोडलेले आहेत आणि 50%च युनिट शाळांमध्ये आहेत. आता 9वी ते 12वी एकत्र करायचं म्हटल्यानंतर 9वी, 10वी कॉलेजला जोडता येत नाही, पण कॉलेज जोडून घेणार नाही, ते विद्यापीठाच्या स्तरावर आहे सगळं. मग 11वी, 12वी कॉलेजची शाळांना जोडायची म्हटली तर शाळांकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, शाळांना तेवढी जागा नाहीये, शाळांना वर्ग नाहीयेत, शाळांना प्रयोगशाळा नाहीयेत. त्यामुळं या ठिकाणी फार मोठी हिच निर्माण होणार आहे. किंवा ज्या शाळांकडे आता
फक्त 10वी पर्यंत युनिट आहे अशा शाळांनी इमिजिएट 11वी 12वीची मान्यता घ्यायची किंवा त्या संस्थेनी 11वी 12वी आपल्या शाळेमध्ये जोडावी लागेल याचा विचार आता केला पाहिजे. कारण हा सगळा भाग संस्थेच्या लेवलवरचा आहे. कारण महाविद्यालयाकडे 9वी 10वी जाऊ शकत नाही, त्यामुळे 11वी 12वी शाळांकडे आणणं हेच त्यातलं महत्वाचं युनिट आहे. काही वेळेला 9वी ते 12वी हे सगळं युनिटच स्वतंत्र होईल. जसं आता आपल्याकडे प्रायमरी आहे आणि सेकंडरी आहे, तसं 8वी पर्यंतचं एक युनिट राहील. म्हणजे आताच्या ज्या शाळा आहेत त्यांच्याकडे 8वी पर्यंतचं एक युनिट आणि 9वी 12वीचं स्वतंत्र वेगळं युनिट, असे 9वी 12वीचे वेगवेगळे युनिट्स, 9वी 12वीचे वेगवेगळे भाग या न्यू एज्युकेशन पॉलिसी मधनं कदाचित निर्माण होतील असं मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या सुरू आहे. गव्हर्नमेंट पॅन्डेमिकमुळे किंवा करोनामुळे काही त्यातले निर्णय होतच नाहीयेत, त्याच्यावर काही कोणी विचारच करत नाहीये, हा भाग बाजूला ठेवून द्या. पण एनसीईआरटी मध्ये याच्यावर मोठ्या प्रमाणात विचार चालू आहे की 9वी ते 12वीचं स्वतंत्र युनिट करायचं का, आणि ते स्वतंत्र म्हणूनच ट्रीट केलं जाईल. त्याला मग प्राचार्य स्वतंत्र असेल, त्याला ऑफिस स्वतंत्र असेल, त्याचा स्टाफ स्वतंत्र असेल, त्याच्या मान्यता असेल, ते स्वतंत्र बोर्ड होईल, असंही कदाचित होऊ शकतं. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. 9वी ते 12वी मध्ये दुसरा भाग महत्वाचा आहे की तिथे सब्जेक्ट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे सायन्स आर्ट्स कॉमर्स असं नाहीये. मला समजा फिजिक्स घ्यायचंय आणि मला समजा संगीत घ्यायचंय, तर मी फिजिक्स पण घेऊ शकतो, मी संगीत पण घेऊ शकतो, मी मॅथमॅटिक्स पण घेऊ शकतो, मी इकॉनॉमिक्स पण घेऊ शकतो, मी फिलॉसॉफी पण घेऊ शकतो, मी बायोलॉजी पण घेऊ शकतो. हे कंपल्शन नाही. कुठलेही 5 विषय निवडायचे. त्या 5 विषयामध्ये एखाद्याला सायन्सला जायचं असेल तर तो सायन्सचे 4 निवडेल आणि संगीत निवडेल 5वं. एखाद्याला आर्ट्सला जायचं असेल तर तो आर्ट्सचे सगळे विषय निवडेल आणि त्याला पुढे बायोलॉजी मध्ये आवड निर्माण करायची आहे म्हणून तो पर्यावरणाचा अभ्यास करायचा आहे म्हणून तो बायोलॉजी पण घेऊ शकेल. एखादा कॉमर्सला जायचं तर कॉमर्स एक 4 विषय घेईल आणि त्याला असं वाटलं की मला कॉमर्स मध्ये केमिस्ट्री पण शिकायचं आहे तर तो केमिस्ट्री पण घेऊ शकेल. याच्यामुळे होणार आहे काय की त्या 9वी ते 12वीच्या युनिट मधला जो स्टाफ असणार आहे तो स्टाफ एकदम फ्लक्च्युएटिंग असणार आहे, तो स्टाफ एकदम लवचिक असणार आहे, तो स्टाफ एकदम वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचा असणार आहे. हा या 9 ते 12च्या टप्प्यामधला फार महत्वाचा भाग आहे. आता ते कसं इम्प्लिमेंट करतायत, काय करतायत वगैरे त्याचं खरं म्हणजे त्यांनी दिलेली सिस्टीम आहे ना, त्या दिलेल्या सिस्टीम नुसार 21-22 ला 9वी सुरू करायची असा ओरिजिनल प्लॅन होता. 21-22, 22-23, 23-24 आणि 24-25, 25 ला 12वीची बोर्ड परीक्षा, असा ओरिजिनल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मधला प्लॅन आहे. पण या कोरोनामुळं तो 2 वर्ष पुढे गेला, सरकला, तर 23 साली 9वी सुरू होईल, 24 साली 10वी येईल, 25 साली 11वी येईल आणि 26 साली 12वी येईल. 10वीची बोर्ड परीक्षा कॅन्सल होणार आहे, 10वीची बोर्ड परीक्षा राहणार नाही, डायरेक्ट 12वीची बोर्ड परीक्षा असणार आहे. त्यामुळं 26-27 या साली 12वीची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे पहिली बोर्ड परीक्षा होईल असं आता केंद्र सरकार मधल्या म्हणजे एनसीईआरटीतल्या शिक्षण तज्ञांचा अंदाज आहे. हे सगळे अंदाज त्या कोरोनावर अवलंबून आहेत. हा जर असाच पॅन्डेमिक पुढे कंटिन्यू झाला तर तेवढं वर्ष ते पुढे कंटिन्यू होईल, एक वर्ष ते पुढे जात राहील, या पद्धतीचं आहे. त्यामुळं 9वी ते 12वीच्या लेवलवर खूप प्रॉब्लेम येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आत्ता ज्या शैक्षणिक संस्था चालू आहेत त्यांनी आत्ता त्याचा विचार केला पाहिजे की आपल्याला नेमकं काय काय करता येईल आणि याचा जास्त अभ्यास केला पाहिजे. डिजिटलायझेशनचा भर आपण म्हणतो की डिजिटलायझेशनवर भर असला पाहिजे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये.
कुठेही डिजिटलायझेशनवर भर दिलेला नाहीये, फक्त कम्प्युटर एज्युकेशनवर भर दिलेला आहे, पण माहिती तंत्रज्ञानावर कुठेही भर दिलेला नाही. न्यू एज्युकेशन पॉलिसी मधलं 9वी ते 12वीच्या लेवल मधलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तर क्रिटिकल थिंकिंग वर जोर आहे. क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, रिसर्च अप्रोच, या 3 गोष्टीवर भर आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे तार्किक दृष्टिकोनातून विचार करणे, म्हणजे मुलांना शिकवायच्या ऐवजी शिकावं कसं याचं जास्तीत जास्त माहिती शिक्षकांनी द्यावी, याची जास्तीत जास्त अनुभव शिक्षकांनी द्यावे, त्या स्वरूपाचं काम या क्रिटिकल थिंकिंग मध्ये येणार आहे. आता कसं झालंय, आपल्या मुलांना जर शिकायचं कसं हे माहित असतं ना, तर या करोना काळात आपत्ती आलीच नसती. पण आपल्या पोरांना ती माहितीच नाही ना. आपल्या पोरांना शिक्षकाशिवाय शिकताच येत नाही. स्वयं अध्ययनाने शिक्षण किंवा मी स्वतःहून कसं शिकावं हे संपूर्ण आपल्या शिक्षणाच्या प्रक्रियेतलं उणीव आहे मोठी. ती या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. दुसरं, कृतिशीलता ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे, की प्रत्येक स्टेजवर तुम्हाला 60% प्रॅक्टिकल अप्रोच असेल आणि 40% थिअरॉटिकल अप्रोच असेल. त्यांनी ओरिजिनल असम्पशन असं केलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं लाईफ, प्रत्येक विद्यार्थ्याचं शैक्षणिक जीवन हे 80% प्रॅक्टिकल असेल आणि 20% थिअरॉटिकल असेल, असं त्यांनी बेसिक असम्पशन केलेलं आहे. आणि त्या असम्पशनचा आधार घेऊन त्यांनी 9वी ते 12वी मध्ये 60% प्रॅक्टिकल अप्रोच आणि 40% थिअरॉटिकल अप्रोच या पद्धतीने ते होईल. तुम्ही जर एक 8 दिवसापूर्वीचा महाराष्ट्र टाइम्स बघितला तर त्याच्यामध्ये 9वी ते 12वीच्या प्रश्नपत्रिका कशा असतील त्याचा एक मोठी बातमी किंवा लेख आलेला आहे पहा. आणि त्याच्यात त्याने दिलंय की 60% प्रॅक्टिकल अप्रोचचे प्रश्न असतील आणि 40% थिअरॉटिकल अप्रोचचे प्रश्न असतील. या 60% मध्ये 30% ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील आणि 30% सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील. आणि 40% थिअरी मध्ये 20% ऑब्जेक्टिव्ह असेल आणि 20% ते लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न असतील, असं 40% आणि 60% क्रिटिकल थिंकिंगचे प्रश्न असतील. 8 दिवसापूर्वी महाराष्ट्र टाइम्स मध्ये हे सगळं आलेलं आहे डिटेल. हे मात्र एनसीईआरटीने डिक्लेअर केलेलं आहे, सीबीएसई बोर्डांनी पण डिक्लेअर केलेलं आहे. त्यांच्या प्रश्नपत्रिकांचं सेटिंग याप्रमाणे सुरू पण झालेलं आहे. त्यामुळं हा विचार आपण केला पाहिजे की आपल्याला क्रिटिकल थिंकिंगच्या स्वरूपाचे प्रश्न कसे काढायचे याचं तुमचं माझं ज्ञान जर परिपूर्ण असेल तर आपण या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये टिकू शकणार आहोत. हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळं हा एक, आणि महाविद्यालयाच्या पातळीवर तर तुम्हाला कल्पना आहेच आहे की महाविद्यालयाच्या पातळीवर 12वी नंतरचं पहिलं वर्ष आहे की पहिलं वर्ष पूर्ण केलं की सर्टिफिकेट मिळणार आहे, दुसरं वर्ष पूर्ण केलं की डिप्लोमा मिळणार आहे, तिसरं वर्ष पूर्ण केलं की डिग्री मिळणार आहे, त्याच्या पुढे 2 वर्ष पूर्ण केले की संशोधन आणि डिग्री, असा 12वी नंतर 5 वर्षाचा महाविद्यालयाचा अभ्यासक्रम आहे. कुठलाही वर्ष 12वी नंतरचं वाया जाणार नाही की मी आर्ट्सला गेलो आणि नापास झालो आणि माझं शिक्षण संपलं. नाही, ते आर्ट्सला नापास झाला ना तर तुला सर्टिफिकेट मिळणार नाहीये, तू दुसरीकडे जा, पुन्हा सर्टिफिकेट मिळव, पुन्हा डिग्रीला जा. किंवा मी लॉला गेलो आणि आता मला लॉचा कंटाळा आलाय, पहिल्या वर्षानंतर वाटलं की लॉचं बेकार आहे, मला कॉमर्सला जायचंय, तर मी कॉमर्सला लॉ कडून येऊ शकतो. मी लॉ पहिल्या वर्षाचं सर्टिफिकेट, त्याला मिळालेले क्रेडिट इकडे मी कॉमर्स मध्ये देऊ शकतो. की मला लॉच्या पहिल्या वर्षामध्ये 6 क्रेडिट मिळालेले, ते माझ्या नावावर जमा करा, ते तिकडचे इकडे जमा होणार आहे. म्हणजे कॉमर्स मध्ये ते पहिलं वर्ष वाया जाणार नाहीये. हा या न्यू एज्युकेशन पॉलिसी मधला, त्याला लवचिकता म्हणतात, इलॅस्टिसिटी ऑफ एज्युकेशन. तर ती इलॅस्टिसिटी ऑफ एज्युकेशन महाविद्यालयीन पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे.
तेव्हा तो भाग महत्वाचा आहे महाविद्यालयाच्या पातळीवर. महाविद्यालयाच्या पातळीवर इंजिनिअरिंग मेडिकल आहे तसंच राहणार आहे, त्याला आपण प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो, त्यात काही बदल नाहीये. फक्त इकडे बेसिक सायन्सेस आर्ट्स सायन्स कॉमर्स असं न राहता 5 वर्षाचा महाविद्यालयाचा किंवा विद्यापीठ पातळीवरचा कोर्स, तो कोर्स आता काय आहे डिटेल्स त्याचे येतील नंतर, त्यातनं आपल्याला क्रेडिट्स मिळतील. अशा स्वरूपाचं महाविद्यालयीन शिक्षण आहे. विद्यापीठ पातळीवर सर्वात महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे. विद्यापीठ पातळीवर फक्त शिकवणं आणि संशोधन करणं या दोनच गोष्टी होतील. आता कुठलंही विद्यापीठ परीक्षा घेणार नाही की पुणे विद्यापीठाचं बोर्ड ते परीक्षा घेत आहे, त्यांना आता अलाउडच नाहीये. नवीन ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त शिकवावं आणि संशोधन करावं. परीक्षेसाठी ते कॉलेज स्वायत्त बोर्ड आहे, त्या कॉलेजमध्ये परीक्षा होईल, त्या कॉलेजमधली ती परीक्षा फायनल समजली जाईल. आता विद्यापीठाची परीक्षा वगैरे असले उद्योग राहणार नाही. त्यामुळं विद्यापीठाचं काम फार महत्वाचं मानलं गेलेलं आहे. कारण संपूर्ण जागतिक पातळीवर जर विचार केला तर भारतामध्ये संशोधनाची पातळी खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे. आपलं एकही विद्यापीठ जागतिक पातळीवर म्हणजे 100च्या गुणानुक्रम लावले ना तर 100च्या वर आहे त्यांचं, म्हणजे 100च्या आत कोण नाही. आपलं 100च्या आत आपलं एकही विद्यापीठ नाही. त्याचं कारण का, तर आपल्याकडे संशोधन खूप कमी प्रमाणात होतंय. तुम्ही बघा ना, कधी CV रमन यांनी आपल्याकडे नोबेल पारितोषिक मिळवलं, त्याला आता 60-70 वर्ष झाले, त्याच्यानंतर एकही सायन्स नोबेल पारितोषिक भारताला मिळालेलं नाही. किंवा सगळ्या विचाराचा विचार केला तर 2च नोबेल पारितोषिक मिळाली, आणि संशोधनच खूप कमी आहे. त्यामुळं विद्यापीठ पातळीवर संशोधन मोठ्या प्रमाणात होईल, हे त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचं खास वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्वाचं, शिक्षकांच्या पातळीवर जर आपण विचार केला या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा, तर डीएडचा कोर्स बंद होणार आहे. याचा अर्थ आत्ताचे शाळेतले डीएड शिक्षक नाहीसे होणार नाहीत किंवा कमी करणार नाहीत. आत्ताचे शाळेतले सगळे शिक्षक आहेत तसेच चालू राहतील. आहे त्या सर्व शिक्षकांना टीईटी कंपल्सरी होणार आहे. आत्ताचे शाळेतले डीएडचे आणि बीएडचे शिक्षक यांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. पॉलिसीत तरी तसं नमूद केलेलं आहे की प्रत्येक स्तरावर शिकवणारा शिक्षक टीईटी उत्तीर्ण असला पाहिजे. त्याला आता किती दिवस देत आहेत, किती कालावधी देत आहेत. एखादा 57व्या वर्षाचा शिक्षक आहे, 58व्या वर्षी रिटायर्ड होणार आहे, त्याला टीईटी द्यावी लागते की काय, अशी मला भीती वाटायला लागलेली आहे. आम्ही सुटलो त्यातनं, आता आमचा प्रश्न नाहीये, पण तुमचा प्रश्न महत्वाचा आहे आता त्याच्यात. दुसरा महत्वाचा भाग आहे की डीएड बंद झाल्यामुळं बीएडचा कोर्स आहे तो दोन्ही प्रकारचा चालू आहे. ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचं बीएड चालू राहणार आहे आणि 12वी नंतर 4 वर्षाचं इंटिग्रेटेड बीएड करणार आहेत. पण जास्त भर हा 12वी नंतरच्या 4 वर्षाच्या इंटिग्रेटेड कोर्सला असणार आहे. ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचं जवळजवळ बंद होणार आहे. पण आज तरी चालू आहे, तो पॉलिसीत पण चालू ठेवलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं काय, शिक्षण सेवक पद रद्द होणार आहे. शिक्षण सेवक 2022-23 पासूनच बंद होणार आहे. मला वाटतं 2022 साली शिक्षण सेवक पद बंद होणार आहे. त्यामुळे जो शिक्षक लागेल ना तो डायरेक्ट शिक्षक म्हणून लागेल. आता ते कंत्राटी शिक्षक किंवा शिक्षण सेवक हे असले उद्योग बंद झाले. आपल्या दृष्टीने हा प्लस पॉइंट आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं, शिक्षकांच्या सर्व शिक्षकांना दरवर्षी 50 तासांचं प्रशिक्षण करावं लागणार आहे. आता ते 50 तासाचं प्रशिक्षण कसं करायचं आहे त्याची विभागणी किंवा त्याची रूपरेषा दिलेली नाही. पण या 50 तासाच्या प्रशिक्षणामध्ये 4 गोष्टीचं प्रशिक्षण असणार आहे. एक, कंटेंट म्हणजे आशय ज्ञान. मी समजा फिजिक्सचा शिक्षक आहे तर भौतिकशास्त्र विषयाचं माझं ज्ञान, त्याचं ट्रेनिंग असणार आहे.
मूल्यमापनाचं ट्रेनिंग असणार आहे, डिजिटलायझेशनचं ट्रेनिंग असणार आहे आणि रिसर्च अप्रोच संशोधनाचा दृष्टिकोन अशा 4 पातळीवरचं ट्रेनिंग असणार आहे. पुन्हा एका आशय ज्ञान, मूल्यमापन, माहिती तंत्रज्ञान म्हणजे डिजिटलायझेशन आणि रिसर्च अप्रोच संशोधन या 4 प्रकारचं प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक स्तरावरच्या बालवाडीपासून ते 12वी पर्यंतच्या प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी 50 तासांचं प्रशिक्षण पॉलिसीमध्ये कंपल्सरी केलेलं आहे. जे शिक्षक विशेष म्हणजे आपण ज्याला म्हणतो की काही शिक्षक फार महत्वाकांक्षी असतात, काही शिक्षक फार हुशार असतात, काही शिक्षक फार पुढे पुढे करणार नाही म्हणा, ज्ञानी असतात वगैरे, त्यांच्यासाठी त्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलचं, स्टेट लेवलचं, नॅशनल लेवलचं आणि इंटरनॅशनल लेवलचं ट्रेनिंग ठेवलेलं आहे. नॅशनल आणि इंटरनॅशनल म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचं ट्रेनिंग हे ऑनलाईन असणार आहे. त्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये कोणताही शिक्षक इंटरनॅशनल ट्रेनिंग सुद्धा घेऊ शकतो. ज्याचे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे ट्रेनिंग जास्तीत जास्त होतील त्या शिक्षकाला त्यांनी इन्सेंटिव्ह द्यायचं एक प्रोव्हिजन केलेली आहे. इन्सेंटिव्ह कुठला? तर शिक्षकाचं प्रमोशन करून एज्युकेशन ऑफिसर होता येईल, शिक्षकाचं प्रमोशन करून वरची लेवल जाता येईल, शिक्षकाचं प्रशिक्षण घेऊन महाविद्यालयीन किंवा बीएड कॉलेजमध्ये जाता येईल. हे त्या ट्रेनिंगवर अवलंबून आहे आणि त्या ट्रेनिंगवरून तुमचा दरवर्षी परफॉर्मन्स इंडिकेटर काढला जाणार आहे. प्रत्येक शिक्षकाचा दरवर्षी परफॉर्मन्स इंडिकेटर काढून तो इंडिकेटर काय आहे त्याच्यावर त्या शिक्षकाची योग्यता ठरणार आहे. पगारात कुठं घट होणार नाहीये, तसं कुठं दिलेलं नाहीये, तेव्हा काळजी करायचं कारण नाहीये. फक्त तो परफॉर्मन्स इंडिकेटर काय आहे त्याच्यावरून तुमचे पुढचे प्रमोशन्स, तुमचा पुढचा विकास, तुमची पुढच्या डेव्हलपमेंट त्याच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर शिक्षकांच्या बाबतीमध्ये बदल्या कॅन्सल केलेल्या आहेत. आता जिल्हा परिषदच्या पातळीवर ज्या बदल्या आहेत त्या होणार नाहीयेत. त्यानंतर प्रत्येक शिक्षकाला ऑर्डर आहे ना, ती शक्यतो त्याच्या गावात किंवा फक्त त्याच्या तालुका पातळीपर्यंतच मिळेल. म्हणजे मी जर माझं गाव जामखेड आहे ना आणि मला जर नवीन ऑर्डर घ्यायची झाली तर मला जामखेड तालुक्यातल्या ज्या माध्यमिक शाळा आहेत ना तिथंच काम करावं लागेल असा त्याचा अर्थ आहे. आता जे पूर्वीचे शिक्षक ज्या ज्या ठिकाणी काम करतायत त्यांचं कुठेही बदली बिदली केली जाणार नाहीये, त्यांना त्यांच्या तालुक्यात पाठवलं जाणार नाही. त्यांनी त्याची काळजी करत बसायचं कारण नाही. तालुका पातळीपर्यंत म्हणजे मला जावं लागतं, माझ्या तालुक्यात जावं लागतंय काय, असं नाहीये. कारण आपल्याला लगेच भीती वाटते आपलीच, आता आपलं काय व्हायचं. पण हे नवीन नवीन धोरणातलं आहे, नवीन भाग आहे. त्याच्यानंतर शिक्षकांच्या बाबतीमध्ये आणखीन एक त्यांनी महत्वाचा इश्यू मांडलेला आहे, तो असा आहे शिक्षकाच्या बाबतीमध्ये एक भाग महत्वाचा मांडलेला आहे, तो म्हणजे इतर कामामधनं मुक्तता. फक्त इलेक्शनचं काम राहील, बाकी कुठलंही काम शिक्षकांना राहणार नाही. तो भाग फार महत्वाचा आहे. त्यामुळं हा एक. आणि दुसरं महत्वाचं काय आहे, लेटेस्ट न्यूज आलेली आहे पॉलिसीमध्ये 30:1 म्हणजे 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असं त्याचा अर्थ आहे. एका वर्गामध्ये 30 विद्यार्थी असणं असा त्याचा अर्थ नाही. ओरिजिनल अर्थ तो आहे की एका वर्गात 30 विद्यार्थी, त्यांच्या मागे एक शिक्षक. पण ज्या शाळांच्या मध्ये खूप गर्दी आहे तिथे 50-52 विद्यार्थी असतील तरी ते वर्गात राहू शकतील. फक्त त्या शाळांना मिळणारा शिक्षक हा 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक याप्रमाणे शिक्षकांची संख्या असेल. म्हणून 30:1 गुणोत्तर त्यांनी ते दिलेलं आहे. तो भाग एक शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आणि शिक्षकांच्या दृष्टिकोनातून एक त्यांनी भाग मांडलेला आहे की स्कूल कॉम्प्लेक्स, मी मगाशी जसं सांगितलं
की आत्ताच्या एक्झिस्टिंग टीचरांना जर स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये जायचं असेल तर त्यांना प्राधान्य आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी 12 शाळांचं युनिट एकत्र झालेलं आहे आणि एखाद्या शिक्षकाला असं वाटलं की मला फक्त एकाच शाळेमध्ये शिकवायला इंटरेस्ट नाही, मला 5-6 शाळांच्या मधल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, तर तो शिक्षक गव्हर्नमेंटकडे ऍप्लिकेशन करू शकतो आणि तो म्हणू शकतो की मला स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये जॉब करायचा आहे किंवा स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये इंटरेस्ट आहे. त्याची ती सर्व्हिस, त्याची सॅलरी सगळं प्रोटेक्ट होईल. फक्त त्याची अपॉइंटमेंट स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये जाईल आणि त्याला एका शाळेच्या ऐवजी 5-6 शाळात, 10-12 शाळात काम करायला मिळेल. हा तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून प्लस पॉइंट आहे. कारण काही शाळा शिक्षकांना एका शाळेत कंटाळा आलेला असतो, रोजच ते चेहरे बघा, त्यापेक्षा नवीन नवीन चेहरे बघायला वेगवेगळ्या शाळात गेलं तर बरं होईल ना, अशा अँगलनी पण काही शिक्षक इंटरेस्टेड असतात. त्यामुळे स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये आत्ताच्या एक्झिस्टिंग टीचरला जाता येईल ते फ्लक्च्युएशन पॉलिसीमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून महत्वाचा विचार आहे. बाकी संपूर्ण मी पॉलिसी विषयी आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे. आपल्याला काही शंका असतील तर आपण आता प्रश्नोत्तराकडे जाऊयात. प्रश्नोत्तराला वेळ देतोय. हॅलो सर, हॅलो. एक शंका आहे माझी. मी निलिमा पाटील बोलते, इंग्लिश स्कूल वडगाव मावळ. तर येस. आताच आपण सांगितलं की हे जे परीक्षा ज्या आहेत शिक्षण सेवक वगैरे त्यांना द्याव्या लागणार आहेत. तर त्याच्यामध्ये आता समजा ज्यांच्या रिटायरमेंट जवळ आलेल्या आहेत, तर मग त्यांना ह्या द्यावे लागतील काय? हो, मी आता तुम्हाला म्हटलं ना की ज्याचं वय 57 झालंय आणि पुढच्या वर्षी रिटायर्ड होतोय, त्यालाही हा. कदाचित टीईटी द्यावी लागेल. जसं आता आपल्याला ते डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग कंपल्सरी आहे, हो 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 हो. तसं ही टीईटी होय. द्यावी लागेल. ओके. पण हॅलो आता सर. त्यांनी पॉलिसीमध्ये सांगितलं की प्रत्येक स्तरावर टीईटी उत्तीर्ण झालेलाच शिक्षक असावा. हॅलो सर. ओके. वन बाय नमस्ते. वन, वन बाय वन. हॅलो सर. सर. हा, येस. हा सर, मी हडपसर महम्मदवाडी डॉक्टर दादा हा. गुजर मधून बोलते. दादा गुजर बोला. माध्यमिक विद्यालयातली शिक्षिका आहे. येस. सर, आपण सांगितलं की मुलांचा सर्वांगीण विकास तर हा झाला पाहिजे, पण मग संगीत शिक्षक नाही. आणि दुसरा आहे संस्कृत विषय जो आहे सर, हा संशोधनात्मक विषय आहे. तर त्या दोन गोष्टीचा विचार झाला पाहिजे सर, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. हा, तुम्हाला स्कूल कॉम्प्लेक्स मधनं हे संपूर्ण करता येते ना, की समजा तुमच्या शाळेमध्ये संगीत शिक्षक नाहीये तर तुम्ही स्कूल कॉम्प्लेक्सला म्हणू शकता की आमच्याकडं आठवड्यातनं 4 तास संगीत शिक्षक पाठवा. ते स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये तुमच्याकडे संगीत शिक्षक पाठवतील. ओके. आणि संस्कृत सर, मी सगळ्यांसाठीच बोलते, हा, म्हणजे पूर्ण कुठलाही भारतासाठीच विषय असू दे. सांगते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट म्युझिक किंवा संगीत. संस्कृतची तीच पोझिशन आहे. तुम्हाला कुठलाही विषय तुमच्या शाळेमध्ये सुरू करता येईल आणि तुमच्या शाळेमध्ये तो शिक्षक असलाच पाहिजे असं बंधन नाही. तुम्हाला स्कूल कॉम्प्लेक्स मधनं तो शिक्षक मागवता येईल. सर, थँक्यू सर. सर नीता शेटे, नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी. मला असा प्रश्न विचारायचा आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलेली सर्वच्या सर्व तत्व राज्य सरकारने त्यांची पॉलिसी इम्प्लिमेंट करताना अवलंबायची आहेत का, की ते त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदल करतील राज्य सरकार? कारण तुम्ही शिक्षण सेवकांचा जो मुद्दा काढलात त्या सांगितला की ते पद रद्द होणार आहे, पण बहुतांश ठिकाणी ते पद रद्द केलं जाऊ नये अशी राज्य शासनाची मागणी आहे. म्हणजे असं म्हटलं जातं. बरोबर आहे, तुम्ही म्हणलेली शंका काढलेली बरोबर आहे. पण 2022 सालानंतर 2022च्या पूर्वी जे शिक्षण सेवक लागलेले आहेत त्यांना कुठेही धक्का पोचणार नाही. 2022 नंतर जे शिक्षक नेमायचे आहेत ते शिक्षण सेवक म्हणून नेमले जाणार नाहीत. कालची का परवा दिवशीचीच बातमी बघा. बरं. काल परवा दिवशी सर, महाराष्ट्र टाइम्स मध्ये बातमी आलेली आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन केंद्र सरकारने हळूहळू सुरू केलेलं आहे आणि 2022 सालापासून शिक्षण सेवक पद घेतलं जाणार नाही. सर, आता तुम्ही मगाशी अजून एक मुद्दा सांगितला की 9वी ते 12वीचं स्वतंत्र युनिट होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये आता 1 ते 5 +3 +3 +4 मग
6 ते 8 हा जो भाग आहे 1 हा. ते 5 ला पुढचे 3 अटॅच होऊ शकतात. पण 6वी ते 9वी 8वी हा जो भाग आहे हा कुठे नेमका अटॅच केला जाईल? कारण बहुतांश नाही 6 ते 8 माध्यमिक शाळा ह्या 5वी पासून सुरू होत आहेत. नाही आणि तुम्हाला आता सांगतो मागच्या ना. वर्षी असं पण युनिट होऊ शकतं बघा. 1 ते 5 म्हणजे 0 पहिलं 5चं युनिट 1 होऊ शकतं. बालवाडीचे 3 वर्ष बरोबर. आणि पहिली दुसरी हे 1 युनिट. पहिली दुसरीचे 1 2 हा, त्यानंतर 3री ते 8वी दुसरं युनिट आणि 9वी ते 12वी ओके. तिसरं युनिट. ओके, चालेल. मग त्यानुसार सर सगळं हे बदलतंय. म्हणजे हा, सगळं आत्ताचं जे बदलतं. आहे सगळं बदलतंय आणि ते खूप कॉम्प्लेक्स होईल आपल्या सगळ्यांसाठीच, झेलण्यासाठी पण. प्रत्येकाची हो. इंडिव्हिज्युअल प्रोसिजर, ऍडमिशन वगैरे सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होत आहेत. मग हे एकदम तर इम्प्लिमेंट होऊ शकणार नाही. आता नाही पुढच्या वर्षापासून 6वीचा सिलेबस चेंज करणार आहेत की नाही नेमकं? नाही आम्ही सांगितलं ना 2 वर्ष पुढे गेलेलं आहे. आता 22-23 पासून सुरू होईल ते. चालेल. ओके. आणि कसं धन्यवाद आहे, सर. आता पोझिशन अशी बघा, त्यांनी सांगितलं की 2 भाग राज्य सरकारने खर्च करावा आणि 1 भाग केंद्र सरकार देणार. बरोबर. आता कोणत्याच राज्य सरकारकडे पैसे शिल्लक नाहीये. या कोरोनाच्या वेळी बरोबर. पैसे संपलेले आहेत. सर्वांचे शिक्षण क्षेत्र सगळ्यात दुर्लक्षित आहे. हा, अगदी त्यामुळे बॅकफुटला इम्प्लिमेंटेशन आहोत कसं आपण. होणार हा प्रश्न प्रत्येक राज्याला आहे. बरोबर. सर नमस्ते. नमस्ते. SSC बोर्ड, CBSE बोर्ड आणि ICSE बोर्ड अशा वेगळ्या वेगळ्या बोर्डच्या शाळा असतात. मग Yes. ते नवीन पॉलिसी आल्यानंतर काय परिस्थिती असणार आहे? या सर्व बोर्डाच्या शाळा राहणार आहे. स्टेट सर्व बोर्ड, CBSE, ICSE, IB या सर्व शाळा राहणार. त्यात काही बदल होणार नाही. पण स्ट्रक्चर हेच राहील सगळीकडे. हा, आता स्ट्रक्चर कसं आहे, आता जसं ऑल इंडिया लेवलला CET आणि JEE कॉमन होणार. बर. मग तो CBSEचा असू देत, ICSEचा असू देत किंवा स्टेट बोर्डाचा असू देत. म्हणजे बोर्ड कोलॅप्स होणार नाहीये, म्हणजे वन नेशन वन बोर्ड किंवा बोर्ड नाही कोलॅप्स वन होणार. नेशन वन एक्झाम असं नाही होणार. बोर्ड कोलॅप्स नाही होणार. हॅलो. बोर्ड एका एकाने विचारा प्रश्न प्लीज. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार. मी विजय शितोळे सर, साधना sir. विद्यालय हडप सर. येस सर. आता या पॉलिसीमध्ये संस्थेचा रोल कसा राहणार सर? तर या पॉलिसीमध्ये संस्थेचा रोल जो आहे ना, तो मी मगाशी सांगितलं की लोक सहभागामधनं फंड्स आणणे हा संस्थेचा फार मोठा रोल आहे. जर संस्थेने फंड्स निर्मिती केली नाही तर संस्था टिकू शकणार नाही. कारण हे संपूर्ण इम्प्लिमेंटेशन करायचंय ना, ते शेवटी संस्था पातळीवरच येणार आहे. हा, कारण आमच्या रयत शिक्षण शाळा संस्थेमध्ये पातळीवर नाहीये. रयत शिक्षण संस्था सध्या याच प्रमाणे काम करत आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे आम्हाला ते जास्त अवघड वाटेल असं नाहीये. हा, बरोबर, अगदी बरोबर. तुमच्याकडे ते पहिल्यापासूनच लोक सहभागातूनच सगळं होतंय. आता कदाचित गव्हर्नमेंट काय करेल म्हण का, हे CSR ने गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतलाय तसं आणखीन काहीतरी योजना काढेल ना, जेणेकरून एज्युकेशन मध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट होऊ शकतील. हॅलो. चालेल सर. हॅलो सर, मला एक विचारायचं. एकेकाने. हॅलो सर. हॅलो. हा, त्यात एक त्यांना कल्पना प्रश्न विचारायचा त्यांनी हात वर करता. हॅलो सर. ते पहिल्या हा, सर, सरांचं नमस्ते. उत्तर देतो मी. सर, एक त्या हॅलो. पॉलिसीची कल्पना अशी मांडलेली आहे की इंडस्ट्रीशी टायअप करावं. म्हणजे 9वी ते 12वीच्या युनिटनी, समजा आपल्याकडं इथं काय कल्याणी स्टील आहे, कल्याणी स्टीलशी 9वी ते 12वी टाईप केलं आणि संस्थेने टाईप केल्यानंतर संस्थेतली मुलं आहेत ना, कल्याणी स्टीलला जे प्रॉडक्ट पाहिजे ना ते सगळं संस्थेत शिकवतील आणि ते लगेच त्या कल्याणी स्टील मध्ये जॉईन होतील. अशी एक कल्पना पॉलिसी मांडलेली आहे. ओके, थँक्यू सर. हॅलो. हॅलो सर. येस. नमस्कार सर. मी अहमदनगरहून बजरंग विद्यालयातून बोलतोय, अमोल क्षीरसागर. तर माझा प्रश्न असा आहे की इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत ज्यांच्याकडे युनिट आहे, तर आपल्याला 8वी पासून पर्यंत
आपल्याला हे 5+3+3 या पद्धतीने जर आपल्याला विभाग करायचे असतील आणि जर आपल्याला 7वी पर्यंतच आपले वर्ग असतील तर मग आपल्याला 8वीचा वर्ग जोडून घ्यावा लागेल का? 100% मिळणार तुम्हाला जोडून. गव्हर्नमेंट देणार, गव्हर्नमेंटच देणार तुम्हाला. ओके ओके. सर नमस्ते, मी विद्या पवार बोलते. हा विद्याताई. हा, मला एक विचारायचं होतं की विद्यापीठांच्या परीक्षा जर विद्यापीठ घेणार नाहीयेत तर मग त्या परीक्षांचं कसं होणार, काय करणार? त्या परीक्षा ऑटोनॉमीनी कॉलेज घेणार. कॉलेजला स्वायत्तता ऑटोनॉमी दिलेली आहे, तेव्हा कॉलेजने त्यांच्या परीक्षा घ्यायच्या. बर बर बर. हा, थँक्यू सर. थँक्यू. आपल्याला एक प्रश्न आलाय सर, एक प्रश्न घेतो, बाकीचे घेऊयात आपण. दीपिका मेहता मॅडम आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की स्कूल कॉम्प्लेक्सचं जे डिसिजन आहे ते त्याचं शासन कंट्रोल असेल का ते डिसिजन? असं स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये काय आहे, समजा 12 शाळांचं एकत्रीकरण करून एक स्कूल कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे, तर त्या स्कूल कॉम्प्लेक्सवर त्यातली जी टॉपची शाळा आहे किंवा त्यातली जी मोठी शाळा आहे त्या मोठ्या शाळेचे प्रिन्सिपल असतील, मोठ्या शाळेचे मुख्याध्यापक असतील, ते त्या स्कूल कॉम्प्लेक्सचे प्रमुख असतील. आता ते मोठी शाळा कोणती ते शासन ठरवेल, आपण नाही ठरवायचं. ओके. हॅलो 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 सर, नमस्ते. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. एक मिनिट, मी नाव घेतोय, त्यांनी प्रश्न विचारा. स्मिता मॅडम आहेत, स्मिता बांबुरे. हॅलो, मी नवलकर सर बोलतो. हॅलो. हा बोला नवलकर. हा हॅलो. मी आदर्श विद्यालय भुगाव, अचलपूर तालुका. मी सहाय्यक शिक्षक पदावर आहे. आमची शाळा जी आहे ती 5 ते 10 हायस्कूल आहे सर. मला असं विचारायचं आहे की नवीन शैक्षणिक 5 ते 10 तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार 12वी हे एक युनिट आहे. हॅलो. तर आता पुढे 10वीची बोर्डची परीक्षा कॅन्सल होणार आहे. 11वी 12वी आम्हाला शासनाकडून मिळणार का मग पुढचे 2 वर्ग? तुम्हाला शासनाकडून तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला मिळणार ना. मी आता सगळ्या 10वी पर्यंत ज्या शाळा आहेत ना त्या सर्वांना सांगत आलेलो आहे की 11वी 12वीला ऍप्लिकेशन करून टाका. अच्छा. 11वी 12वी घेतलीच पाहिजे. हॅलो सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. सर, आमचं कॉलेज सिनियर कॉलेजला अटॅच्ड आहे. 11वी 12वी फक्त अटॅच्ड आहे सिनियर कॉलेजला. तर मग त्या शिक्षकांना पण टीईटी परीक्षा द्यावी लागेल का सर? 12वी पर्यंतच्या प्रत्येक शिक्षकाला टीईटी द्यावी लागेल. पण मग आमचं स्ट्रक्चर तसंच राहणार ना सर, 11वी 12वी सिनियर अटॅच्ड? नाही, तुमचं स्ट्रक्चर तेच तर मी मागाशी सांगितलं, तोच तो प्रश्न आता उद्भवलाय ना. किती 11वी 12वी शाळांना जोडायची, 9वी 10वी कॉलेजला जोडायची? दिस इज अ प्रॉब्लेम. ओके. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. 9वी ते प्रियंका पाटील यांचा प्रश्न आहे सर. मोठे प्रॉब्लेम आहे. एक प्रश्न आहे देशमुख सर, की खाजगी शाळांमध्ये पण टीईटी परीक्षा जरुरी आहे का? खाजगी शाळांचं त्यात म्हणलेलं नाही, त्याने गव्हर्नमेंट स्कूल्स म्हणलंय. शासन मान्य शाळा असं म्हणलेलं आहे. शासन मान्य शाळांमधल्या प्रत्येक शिक्षकाला टीईटी कंपल्सरी आहे. सर, खाजगी शाळा मान्यता असतेच ना. हॅलो. खाजगी शाळा जरी असल्या तरी त्यांना शासनाची मान्यता असतेच ना. म्हणजे मग सर्वांसाठी झाली ही परीक्षा. नाही, रेकग्निशन. खाजगी शाळांनाही नाही म्हणजे कसं मान्यता, पगार शासनाकडून होतात. खाजगी जरी असेल, समजा आमची शिक्षण संस्था आहे पण पगार आम्हाला शासनाकडून मिळतात, मग आम्हाला सगळ्यांना टीईटी कंपल्सरी झाली ना. ऑफकोर्स केव्हा आहे. ही शाळा म्हणजे की ज्या इंग्लिश मिडियमच्या वगैरे शाळा आहे अशांसाठीचा प्रश्न होता तो. काय इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत ना
त्यांना गव्हर्नमेंट अनुदान नाहीये, त्यांचा अनुदानीचा प्रश्न आहे तो, अनुदान विना अनुदान. पण सर टीचर रिक्रुटमेंट कशी होईल? टीचर रिक्रुटमेंट ज्याला रेकग्निशन, ज्याला शासनाने रेकग्निशन दिलंय ना, अशा प्रत्येक शाळेतल्या शिक्षकाला टीईटी कंपल्सरी असणार आहे. विलास पाटील काय सर टीचर रिक्रुटमेंट कशी होईल? टीचर रिक्रुटमेंट कशी होईल असा प्रश्न आहे सर. एक मिनिट. टीचर रिक्रुटमेंट कशी होईल असा विलास पाटील यांचा प्रश्न आहे. टीचर रिक्रुटमेंट हा तो सांगणार होतो, माझ्या लक्षात नाही राहिलं. टीचर्स रिक्रुटमेंट फार महत्वाचा प्रश्न आहे. टीचर्स रिक्रुटमेंट ना स्टेट बोर्डाकडून होईल सर. आता म्हणजे स्टेट तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागेल गव्हर्नमेंटकडं स्टेट बोर्डाकडं संपूर्ण कोटा असेल. म्हणजे स्टेट बोर्डाकडे ऍप्लिकेशन केल्यानंतर स्टेट बोर्डात ठरवलं की कोणत्या तालुक्यात, म्हणजे ह्याचं गाव कुठल्या तालुक्यात आहे, शिक्षण काय आहे, कोणत्या शाळेमध्ये अपॉइंटमेंट आहे, आणि मग ती ऑनलाईन ऑर्डर दिली जाईल. एक ऑर्डर शिक्षकाला जाईल, एक ऑर्डर संस्थेकडे जाईल, एक ऑर्डर ईओ कडे जाईल. असं पवित्र पोर्टल सारखं का सर? हा पोर्टल सारखं, आणि ते स्टेट लेवलचं पोर्टल असेल. ओके सर माझा एक प्रश्न आहे की शालेय स्पर्धा परीक्षांचे काय धोरण? शालेय स्पर्धा परीक्षा आता एनटीएसची परीक्षा तर त्यांनी ठेवलेली आहे, पण खालच्या कुठल्या परीक्षांचं त्यात काही उल्लेख नाहीये. 8वी शिष्यवृत्ती 8वी शिष्यवृत्ती त्याचा उल्लेख नाही, पण एनटीएसचा उल्लेख आहे. आहे आपल्या स्टेटने केलेल्या परीक्षात होत्या. हा ओके ओके. काय असेल? हॅलो 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 सर. हॅलो सर प्रश्न असा आहे की आपले जर पहिल्या 5 त्याच्यामध्ये LKG आणि UKG हे वर्ग वाढतात, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये येतात. तर पहिल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे बालवाडी आणि अंगणवाडी प्रायव्हेट स्तरावर चालते आणि पहिली पासून अनुदानित स्तरावर चालते. तर मग पहिली आपले जे काही LKG आणि UKG क्लास आहेत, तर LKG आणि UKG क्लासचे जे टीचर आहेत ते आपल्याला शासन देईल का? हो, तो तर आता महाराष्ट्र स्टेटने गव्हर्नमेंटकडे हा प्रश्न पाठवलेला आहे की आपण म्हणतो ना 3, 4, 5 LKG UKG काय असतील ते त्याचे शिक्षक आहेत, त्यांना स्केल मिळणार का, हा प्रश्न आहे त्यातला महत्वाचा. की त्यांची अपॉइंटमेंट शासन करणार म्हणजे त्यांना स्केल मिळणार का? हा बरोबर आहे. त्यांना स्टेट गव्हर्नमेंटनी वर केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आहे की पहिल्या 5च्या टप्प्यामध्ये सर्व बालवाड्या 1ली 2रीला जोडल्या जातील आणि त्यांच्या शिक्षकांची अपॉइंटमेंट, कारण ते फॉर्मल एज्युकेशन मध्ये आले ना, औपचारिक शिक्षणात आले ना, आता त्यांना स्केल दिलं पाहिजे. बरोबर आहे. त्यांना स्केल द्यावंच लागेल. ओके. सर एक प्रश्न अजून आहे की विद्यार्थ्यांसंदर्भात मार्गदर्शन करा म्हणून, की विद्यार्थ्यांवर याचा परिणाम किंवा जेव्हा आपण दळणघडण म्हणतो किंवा लर्निंग याच्यावर किती परिणाम होणार आहे, किंवा अवघड होणार आहे किंवा सोपं होणार आहे, किंवा काय होणार आहे, कसं होणार आहे? नाही, आता कसं आहे, सुरुवातीला आपल्या विद्यार्थ्यांना हे अवघड जाणार आहे. आता आपल्या विद्यार्थ्यांना काय झालंय, मी तो मुद्दा सांगितलेला नाहीये. आता आपल्या विद्यार्थ्यांना एकच पाठ्यपुस्तक, ते पाठ केलं की झाली त्याची गुणवत्ता सिद्ध, त्या प्रकारचं शिक्षण आता चालू आहे. आता एक पाठ्यपुस्तक सुद्धा असणार नाही, अनेक पाठ्यपुस्तकं असतील. त्यामुळं त्या विद्यार्थ्याला ते अवघड जाणार आहे की एका पुस्तकातनं बघून उत्तर लिहायचंय आणि मार्क मिळवायचे, तेवढ्या पुरतं मर्यादित राहणार नाहीये. सुरुवातीला आपल्या विद्यार्थ्यांना अवघड जाईल. सुरुवातीला आपल्या विद्यार्थ्यांना डिजिटलायझेशन अवघड जाईल, रिसर्च अवघड जाईल आणि व्होकेशनलायझेशन अवघड जाईल. पण एकदा रुळले विद्यार्थी की मग बरं. स्मिता भांबुरे मॅडम यांचा प्रश्न आहे की सब्जेक्ट वाईज जे स्टँडर्ड वाईज सब्जेक्ट आहेत त्याचे काही डिटेल्स अवेलेबल आहेत का, किंवा म्हणजे कसा सिलेबस असेल किंवा काय असं काही? मी आता सांगितलं तेच मी पुन्हा सांगतो. पहिल्या प्रत्येक टप्प्यावरचे विषय सांगतो मी. हे बघा, पहिल्या 5 मध्ये मी सांगितलं तिथं काही विषय तसं काही नाहीये. दुसऱ्या 3 वर्षाच्या मध्ये मातृभाषा, गणित हे 2 विषय कंपल्सरी आहेत. हे 2 विषय असणार, बाकीच्या विषयांचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं नाही.
त्यानंतर 6वी 7वी 8वीला कम्प्युटर विषय असेल, वोकेशनल विषय असेल, मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, आर्ट्स म्हणजे कला शिक्षण असेल आणि एनी वन इंडियन लँग्वेज, कुठली एक मातृभाषेच्या व्यतिरिक्त कुठली एक भारतीय भाषा. ओके. आणि 9वी ते 12वीचे कॉम्बिनेशन युनिट आहे. कुठले विषय घ्या तुम्ही 9वी ते 12वी मध्ये. हा सर नमस्कार, मी संदीप लोणकर, भारतीय जैन संघटना विद्यालय वाघोली. आता तुम्ही जे 9वी ते 12वी कॉम्बिनेशन सांगितलं, तर त्या कॉम्बिनेशन मध्ये विषयांमध्ये तफावत किंवा विषयाशी कशा पद्धतीने हे राहील की, कारण काय होणार, काही विद्यार्थी मॅथमॅटिक्स अवघड वाटतं मॅथमॅटिक्स कडे वळणार नाही, काही विद्यार्थी त्याच्या कलानुसार जाणार. मग त्या ठिकाणी शिक्षक कसे नियुक्त केले जाणार किंवा त्याला शिक्षकाचं व्हेरिएशन कसं असेल? ते त्यासाठी स्कूल कॉम्प्लेक्स त्यासाठी आहे. शाळा समूह योजना, तिथनं तो शिक्षक हायर करायचा आपण. ओके. आणि माझा दुसरा प्रश्न असा होता की सध्या 9वी 10वी साठी आपण ग्रॅज्युएट टीचर घेतो आणि 11वी 12वी साठी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर घेतो आणि ते त्या वर्गाला टीचिंग करत असतात. ज्यावेळेला 9वी ते 12वीचं युनिट एकत्र होईल त्यावेळेचं क्वालिफिकेशन काय असेल आणि तो कोणत्या वर्गाला, म्हणजे पूर्ण 4 वर्गाला तो शिक्षक शिकवणार की पुन्हा असंच शिकवणार? 9वी ते 12वी साठी पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षक असावेत असा पॉलिसीमध्ये आग्रह आहे. 5वी ते 8वी ग्रॅज्युएट, 9वी ते 12वी पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेंड. धन्यवाद सर. सरळ असे की त्यांना ते 4 वर्ग शिकवायचे, बरोबर ना सर? आणि सर एमएड पण असणार का मग? बीएड एमए, एमकॉम, एमएससी. एमएड असणार? एमएड नाही, बीएड. सर 9वी ते 12वीचं कॉम्बिनेशन काय असणार? कसलं कॉम्बिनेशन? 9वी ते 12वीचं जे कॉम्बिनेशन आहे, सब्जेक्ट कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये कोणते मेजर सब्जेक्ट असतील? कुठलेही 6 विषय तुम्ही घ्यायचे. तुम्ही कॉमर्सचे घेऊ शकता, आर्ट्सचे घेऊ शकता, सायन्सचे घेऊ शकता. ओके, म्हणजे आता आहेत त्याच्यातलेच कोणतेही 6? त्याच्यातले 6. समजा एखाद्याला वाटलं 2 सायन्सचे घ्यावे, 2 आर्ट्सचे घ्यावे, 2 कॉमर्सचे घ्यावे, ओके घे. ओके, थँक्यू सर. अजून एक विद्यार्थ्यांचा 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना, हा सर 9वी ते 12वीला जे शिकवणारे, माध्यमिकला जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांचं जर प्रमोशन झालं 9वी ते 12वीवर तर त्यांच्या स्केलमध्ये फरक पडेल का सर? म्हणजे आता हायर सेकंडरीचं स्केल वेगळं आहे आणि 9वी ते 10वीचं स्केल वेगळं आहे. पण आता काय 9वी ते 12वीचं स्केल एकत्र होईल ना सर. पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षक आहे तो. आताही तो नाही, माध्यमिकला काम करत आहे, पोस्ट ग्रॅज्युएटच आहे तो सध्याही. परंतु जेव्हा तो 11वी 12वीला शिकवेल, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला शिक्षक याच विंग मधला आता शिकवत असलेला, त्याच्या स्केलमध्ये फरक पडेल का असं म्हणतोय? नाही त्याची माहिती मला सर, कारण अर्थकारणाचं काही पॉलिसी आलेलं नाहीये. कारण अर्थकारण हा भाग वेगळा आहे. बरं. तो अर्थ खात्याशी संबंधित आहे, नमस्ते. संबंधित नाही. ठीक आहे सर, थँक्यू सर. सर हा बोला ना. हा एक मिनिट सर, एक मिनिट. हा देशमुख सर, माझा असा प्रश्न आहे सर, ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होतात किंवा ज्या देश पातळीवरच्या परीक्षा होतात, जेई नीट वगैरे सारख्या परीक्षा, त्याच्यामध्ये आपले एसएससी बोर्डचे जी मुलं असतात किंवा स्थानिक बोर्डची जी मुलं असतात त्यांचा अभ्यासक्रमामध्ये आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये थोडासा फरक आणतो, तो इक्विव्हॅलंट होणार का? कसं होणार आहे? आता तरी पॉलिसीचा अर्थ आपण पाहिला तर आता तरी सीबीएसई बोर्ड आणि स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम एक होईल. आयसीएससीचा वेगळा असेल. बर सर. पण स्टेट बोर्डाच्या आणि आपल्या अभ्यासक्रमात काही फरक असणार नाही. सर बर सर, 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अपेक्षित आहे, याचा अर्थ एका वर्गात 30 विद्यार्थी अपेक्षित आहेत का? एका वर्गात 30 विद्यार्थी अपेक्षित आहेत? विद्यार्थी 30 पेक्षा जास्त नसावेत असं वाटतं का सरकारला? नाही 30 पेक्षा जास्त असले ना तरी तो त्या शाळेचा प्रश्न आहे.
तुम्हाला मिळणारे शिक्षक 30 विद्यार्थ्याला एक शिक्षक या पद्धतीने मिळणार. दुसरा प्रश्न असा आहे सर, अकाउंट्स हा विषय 9वी पासून चालू होईल का मग? हो, 9वी पासून परवानगी अकाउंट्सला. कॉमर्सचे विषय 9वी पासून चालू होतील. परवानगी 9वी पासून परवानगी. ओके सर, थँक्यू सर. हॅलो सर, तर ऐका ना की सर ऐका, माझा त्या प्रश्नाला जोडून सर माझा प्रश्न असा आहे की आता पालक ऍडमिशन साठी सीबीएसई आणि स्टेट बोर्ड याच्यामध्ये तफावत करून प्रवेश घेतात, तर त्यावेळेला मग आपल्या ज्या मराठी माध्यमाच्या वगैरे ज्या शाळा आहेत त्यांचा अभ्यासक्रम आणि सीबीएसईचा इक्विव्हॅलंट झाल्यावर दोन्ही ठिकाणाहून कुठेही प्रवेश घेतला तर पालकांना चालेल ना? ऑफकोर्स टेस्ट करायचे, टेस्ट गव्हर्नमेंटला करायचंय. येस सर, तुम्ही जे म्हणताय ना, तीच विषमता गव्हर्नमेंटला कमी करायची आहे. जी सर, जी सर. पाटील सर, एक प्रश्न आहे. बेसिक ऑब्जेक्टिव्ह तो आहे. विद्यार्थ्यांचं मूल्यमापन संदर्भात एक प्रश्न आलाय देशमुख सर, की विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं होईल आणि त्याचं मापनाचं स्वरूप कसं असेल? इयत्तेनुसार वेगवेगळं असेल की कसं असेल स्तरानुसार? 1ली ते 8वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि 9वी ते 12वी सेमिस्टर पद्धतीने. ओके ओके. हा, नमस्कार सर, मी राशीनकर सर बोलतो, कन्या विद्यालय पिंपरी रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे आमची. तर मला 2 प्रश्न आहेत. जसं आपण शिक्षकांसाठी स्कूल कॉम्प्लेक्स सांगितलं, तसं विद्यार्थ्याला एखाद्या शाळेत तो सब्जेक्ट नसेल, उदाहरणार्थ लँग्वेज एखादी नसेल, तर त्याला स्कूल कॉम्प्लेक्स असं असू शकेल का विद्यार्थ्यासाठी? आणि दुसरं असं की एखादा विद्यार्थी समजा 9वी ते 12वीचा आपण विचार करूया की त्यानं 9वीचा अभ्यास पूर्ण करण्याऐवजी पहिल्याच वर्षी 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पुन्हा 9वीचा अभ्यासक्रम पूर्ण केला, तर तसंच क्लास कॉम्प्लेक्स चालू शकेल का? ह्याचं नाही मला उलगडा झालेला. तुम्ही जे म्हणताय ना की 10वी तर 9वी, 9वी तर 10वी, हे काही कुठं वाचनात पॉलिसीत आलेलं नाहीये. पण पहिलं आलेलं आहे की विद्यार्थ्यांना स्कूल कॉम्प्लेक्स नाहीये, शिक्षकांसाठी स्कूल कॉम्प्लेक्स आहे. विद्यार्थ्याला ती शाळाच बदलावी लागेल सर. नाही, त्याला समजा ह्या शाळेतला हा विषय, या शाळेत एखादा विषय चांगला शिकवतात असं वाटलं, नाही नाही नाही, लँग्वेज परवानगी नाही. थँक्यू सर. सर, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनामध्ये अंतर्गत गुणमान राहतील का? इंटरनल मार्क्स राहतील का? हा, त्यांनी दिले ना परवा सर की इंटरनल मूल्यमापन 40% असेल म्हणून. 40%? 100ला 40 आणि पासिंग कितीच असेल? सगळी मुलं पासच होणार की मग? आता पास नापासाचे निकष वेगळे आहेत ना. पण कसे काय आहेत? 1ली ते 8वी सगळे पासच आहेत. ते झाले. 9वी पासून मार्क द्या, काही प्रश्न नाहीये. 9वी पासून पुढे 9वीला सेमेस्टर सिस्टीम आहे. ते झालं. पण 40 मार्कचं इंटरनल असले 40%, तर मग पासच झाला ना त्याचा अर्थ. हा, 40 मार्कामध्ये त्यांनी प्रॅक्टिकल ठेवली 30 मार्काची. हो. आणि 10 मार्कच ते काहीतरी इंटरनल असेसमेंट म्हणलंय. हो, पण ते पण अंतर्गत ते 40च्या 40 द्या असा आदेश राहील. नाही, प्रॅक्टिकल आता शाळांनी प्रॅक्टिकलला जास्त दिले तर त्याला काय करणार? आता तो प्रॅक्टिकल अप्रोच कसा शाळा करताय त्याच्यावर अवलंबून आहे. पण जसं आता सध्या एक धोरण आहे की साधारणतः 40 पैकी 40 का फार कमी देऊ नका असं. जर आता 12वीला आहे ना सर 70-30. हो, 30% प्रॅक्टिकल आहे, 70% थिअरी आहे. आणि 70% पैकी 5% जरी मिळाले तर पोरगा पास होतो सर. पास होतोय. आता 12वीचं तसंच आहे. चुकीचं नाही वाटत का सर? ते चुकीचं आहे ते. आता अजून पण कसं आहे, इव्हॅल्युएशनची योजना बसलेली नाहीये सर. कसं आहे, इव्हॅल्युएशन पाहिजे. हा, त्यांची आता यंत्रणा बसेल ना की मूल्यमापन कसं करायचं. ते मूल्यमापन चुकलं पाहिजे सर. 70 पैकी त्याला 45. सर, त्यांनी मूल्यमापनाच्या योजना दिल्यात. त्यांनी योजना दिली, एक पालकांकडून मूल्यमापन, दुसरं त्रयस्थ शिक्षकाकडून मूल्यमापन, तिसरं पियर ग्रुप कडून मूल्यमापन आणि चौथं जनरल मूल्यमापन, जनरल इव्हॅल्युएशन. अशी 4 योजना दिल्या. म्हणजे अवघडच आहे ते सगळं. हा, हे 4 योजनांनी मूल्यमापन करायचं. पण सर, हे 70 पैकी जे 5 मार्क मिळाले तरी 12वीला मुलगा पास होतो.
त्याच्याऐवजी 70 पैकी 35% पासिंग करायला काय हरकत आहे? हा, आता ते मूल्यमापनाची कमिटी बसेल ना सर. चालेल सर. तो आता मूल्यमापन प्रश्न असं करावं दिलंय, म्हणजे ते अजून व्हायचंय का सर्व? ते व्हायचंय. हा, त्याच्यावर निर्णय व्हायचा आहे सर. आपण एक पुढचा प्रश्न घेतो. तर वसुंधरा इंग्लिश मिडियम स्कूल आपलं कोथरूड मधले स्कूल आहे. स्मिता मॅडम विचारत आहे प्रश्न की व्हॉट प्रिपरेशन शुड प्रेझेंट टीचर्स ऑफ प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी टीचर्स डू बिफोर द पॉलिसी इम्प्लिमेंटेशन स्टार्ट. काय तयारी केली पाहिजे शिक्षकांनी ह्या सगळ्या आव्हानांना किंवा येणाऱ्या बदलांसाठी, असा प्रश्न. पहिलं म्हणजे शिक्षकांनी ही पॉलिसी समजून घेतली पाहिजे. हा दुसरा भाग की या प्रत्येक पातळीवर आपण टीचिंग कसं करणार, त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये डिजिटलायझेशन कंपल्सरी शिकून घेतलं पाहिजे. आणि चौथा भाग रिसर्च अप्रोच कडे शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. पॅन्डेमिक मुळे डिजिटल शिक्षक तर झालेच असतील असा आमचा विश्वास आहे, असा आम्हाला, आणि आम्ही त्या पद्धतीने कामच करतोय आमची संस्था, आणि त्यामध्ये नक्कीच आम्ही मदत करू सगळ्यांना. आणि अजून एक प्रश्न आहे की 9वी आणि 10वी हे जे विषय, सध्याचे विषय आणि येणारे नवीन विषय, यात काही बदल होणार आहे का? ऐच्छिक विषय वगैरे अनिवार्य असं काही फॅसिलिटी असणार आहे का? हा, 9वी 10वी मध्ये मी सांगितलं ना का, 9वी 10वीला कुठलेही 6 विषय घेऊ शकता सर. कुठलेही 6? ओके. मी म्हटलं ना, कॉमर्सचे 2, सायन्सचे 2, आर्ट्सचे 2, असे 6 विषय मी घेऊ शकतो. सर अजून एक लास्ट प्रश्न आहे. एक राष्ट्र एक बोर्ड जर केलं तर संपूर्ण गोंधळ कमी होईल असं वाटत नाही का? बोर्ड फार झालेत सर. एक राष्ट्र एकच बोर्ड, कोणतंही एकच बोर्ड ठेवा. वन नेशन वन एज्युकेशन त्यांचं चाललेलं आहे एक राष्ट्र एक परीक्षा असं चाललंय त्यांचं. येस येस. हो, बोर्ड एकच, ICSE एक परीक्षा. अच्छा. आता बघा, पुढच्या वर्षीपासून सीईटी आणि जेईई ऑल इंडिया लेवलला एकच होणार. NCERTच्या लेवलवर. हा, NCERTच्या लेवलवर. हा, तसं व्हायला पाहिजे. हे वेगवेगळे बोर्ड एक राष्ट्र एक परीक्षा. सीईटी कॅन्सल होणार का? हा, सीईटी जेईई एक होणार म्हणजे सीईटी कॅन्सल होणार का? नाही, सीईटी होणार, जेईई होणार, पण ती संपूर्ण भारताची एकच होणार. एकच असणार. हो. सर, टीईटी संदर्भात परीक्षेचा प्रश्न आहे निलेश माळवे यांचा की टीईटी परीक्षा अभ्यासक्रम कसा बदलेल किंवा काय बदलेल? नाही, आता जरी टीईटीचा अभ्यासक्रम गव्हर्नमेंटने जो दिलाय ना, तोच अभ्यासक्रम त्यांनी फायनल केलाय, जे सांगितलंय आता. तर मला विचारायचं होतं एक की सर्वांना मोफत शिक्षण जर म्हटलेलं आहे तर इंग्लिश मिडियमला पण का नाही मोफत शिक्षण? मी मगाशी सांगितलं ना, यांची ऐपत आहे ना, चांगल्या शाळेत जायचं पाहिजे. काहीतरी लिमिटेशन पाहिजे ना. वन नेशन जसं वन एज्युकेशन पाहिजे तसं पण एकच फ्री एज्युकेशन फॉर ऑल करायला पाहिजे. पण आता त्यांनी काही जागा केल्या आहेत ना. आता राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार 25% कंपल्सरी केलंच आहे. नाही, सगळ्यांनाच पाहिजे तसं. त्या मुलांचं पण तसं डॉमिनेट होतात ती मुलं पण तिथे गेल्यावर. ठीक नसते त्यांना, त्यामुळे 25% घेतलेले असतात, मग बाकीची मुलं त्यांना डॉमिनेट करतात. त्यांना सगळ्यांना सारखी संधी असावी, हे एक थोडंसं कुठेतरी झालं पाहिजे. बरोबर. हॅलो सर, तुम्ही 9वी, हॅलो सर. हा, बोला ज्योती मॅडम. 9वी ते 12वी सर पोस्ट ग्रॅज्युएट बोललाय, म्हणजे जे टीचर्स एज्युकेशन. तर मग पहिलं जे आपलं युनिट आहे, पहिली ते 5 पहिलं युनिट, त्यासाठी टीचर्सचं क्वालिफिकेशन काय असेल? त्यासाठी ग्रॅज्युएशन. पहिलं जे नर्सरी, सिनियर केजी, ज्युनियर केजी आणि फर्स्ट सेकंड साठी तिथे डिप्लोमा आहे. डिप्लोमा तिथे कोणता डिप्लोमा असेल, म्हणजे त्याच्याविषयी थोडं सांगू शकाल? तिथे काय? नाही, फक्त त्यांनी डिप्लोमा स्कूल मधला आहे, एज्युकेशन मधला डिप्लोमा लेवलचे टीचर असं दिलंय. ओके. डीएडच ना, म्हणजे डिप्लोमा नाही, डीएड तर कॅन्सल केलं ना. डीएड कॅन्सल केलं. 12वी नंतर पहिल्या वर्ष सर्टिफिकेट आहे, दुसरं वर्ष डिप्लोमा आहे, ते डिप्लोमा असेल. हा, तो असेल कदाचित. ओके, ठीक आहे. थँक्यू सर.
हा बोला कविता मॅडम, बडेकर मॅडम. सर माझा एक प्रश्न आहे सर. आपलं कॉलेज, आपलं सिनियर कॉलेज बोलू का माझा असा प्रश्न आहे वैयक्तिक. बोला पुढे मॅडम. सर मी प्रायमरी लेवलवर आहे. तर आता मी सेकंडरी मध्ये गेलेली आहे. सेकंडरी मध्ये तर माझं बीएड झालेलं आहे, पण प्रिन्सिपल काही बीएड मध्ये लावत नाहीये. तर त्यासाठी काय आहे, म्हणजे असं काय होतंय? तो वैयक्तिक प्रश्न आहे. ठीक आहे मॅडम, आपण नंतर घेऊयात. की सर देशमुख सर, धन्यवाद, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. खूप आता वेळेचं बंधन असल्यामुळे आपण परत एकदा एक चर्चासत्र सगळ्यांसाठी एक दिवसीय ऑर्गनाईज करूया, कारण हा विषय खूप मोठा आहे आणि सरांचा अनुभव आणि मार्गदर्शन आपल्याला नक्कीच इथून पुढे पण लाभेलच. आणि शिक्षक, विद्यार्थी, पालक एक असा एक माझ्या मते जो आहे, पालक सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाला पाहिजे. त्यासाठी पण आपण नक्कीच. तर थँक्यू सर, खूप चांगला वेबिनार अरेंज केला आहे. हॅलो, थँक्यू, खूप चांगला वेबिनार अरेंज केला आहे. तुम्ही वेबिनार कधी राहणार आहे? तुम्हाला माहिती कळवण्यात येईल सर. ई प्रशासन टीम मार्फत तुम्हाला सगळ्यांना माहिती मिळेल, व्हॉट्सअप मार्फत किंवा फोन मार्फत. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. सर्वांनी खूप छान प्रश्न विचारलेत. थँक्यू, सर्वांचे आभार. आणि तुम्हाला याची पीडीएफ वगैरे मिळून जाईल सगळ्यांना. नवीन शैक्षणिक धोरण मराठीत जी आहे त्याची पीडीएफ सगळ्यांना मिळून जाईल, जेणेकरून सगळ्यांच्या वतीने आपले पण आभार मानतो. येस सर, थँक्यू सर. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांचे हार्दिक आभार मानतो मी ई प्रशासन टीम मार्फत. थँक्यू फॉर युअर टाइम. धन्यवाद.